आज जे काही याला म्हणजे जाऊ द्या, वाहवा सोडून द्या किंवा चांगलं काम करताय हे बोलायचं सोडून द्या, पण टीका तरी तुमची सकारात्मक असावी. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं जे काय आपलं देशाचं $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा गोल जो आहे तो महाराष्ट्र, आम्ही त्याच्यात आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे, तिथं कुठेही आम्ही कमी पडणार नाही. आणि महाराष्ट्र मोठं राज्य आहे, इन्फ्रा प्रोजेक्ट एवढे मोठ्या प्रमाणावर राज्यात सुरू आहेत, देशामध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. आणि हे आता काय म्हणाले, दिवाळखोरीमध्ये कोणी विरोधी पक्ष. पण या ठिकाणी मी सांगतो की राज्य महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि पायाभूत सुविधा प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. आज आपण पाहिलं 2014 पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, जमीन आसमानचा फरक आहे. हे लोकांनीच तुलना केली आहे आणि लोकांनीच आम्हाला मॅन्डेट दिलेला आहे. त्यामुळे याचं कुठंतरी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन विरोधी पक्षाने करावं, एवढीच मी त्यांना माझी सूचना आहे. आणि बाकी सगळ्या प्रश्नांना, सगळ्या त्यांच्या ज्या काही चर्चा असतील त्यांनी सकारात्मक चर्चा करावी, सभागृहामध्ये चर्चा करावी. सभागृहामध्ये चर्चेतूनच काही आपल्याला मिळवायचं असेल विदर्भासाठी, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, तर विरोधी पक्ष जो आहे हा विरोधी पक्ष या ठिकाणी सरकारकडून समस्यांची उकल करून घेणं, सोडवणूक करून घेणं हे काम असतं. त्यामुळे ते त्यांनी करावं. आणि आम्ही हे अधिवेशन जे आहे, जे अधिवेशन अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे नेणार आहोत, एवढंच या प्रसंगी मी सांगतो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.